नमस्कार, श्री स्वामी समर्थ। सोनल ब्लॉग्सच्या आजच्या आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी सोनल तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल की आम्ही एका लोकेशनवरती आलेलो आहोत आणि हे लोकेशन अगदी निसर्गरम्य आणि प्रसन्न वातावरणामध्ये आहे। तर लोकेशनचं नाव काय आहे, आम्ही नेमकं आलोय कुठं, हे तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासोबतच व्हिडिओमध्ये आम्ही काय मज्जा केली, कोण कोण होतं, तर ह्यांची सगळ्यांची ओळख तुमच्याशी होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्यासोबत हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्ही पाहिलं की मी आणि माझ्या ननंदबाई होत्या बाईकवरती, आम्ही दोघी जणी, आणि आमच्यासोबत असे भरपूर जण होते की जे काही ऑटोने येणार होते आणि काही बाईकने सुद्धा येणार होते। तर आम्ही सगळे असे एका वन डे पिकनिकसाठी छान अशा ॲग्रो टुरिझम लोकेशनवरती आलेलो आहोत। तर आल्या सगळ्यात अगोदर आम्हाला झालं तिथे स्वामींचं दर्शन। तर येस, ऑफकोर्स त्या पर्यटनाचं नावच असं आहे की श्री समर्थ ॲग्रो टुरिझम। तर खूप छान ॲक्च्युली ते एक काय म्हणतो आपण की ते हुरडा पार्टी जे असतं ना, आपण हिवाळ्यामध्ये हुरडा पार्टीला वगैरे जातो, तर ते हुरडा पार्टीचा स्पॉट आहे। पण त्यांनी आता नुकतंच तिथे उन्हाळ्यासाठी सुद्धा सोय केलेली आहे। छान असं स्विमिंग पूल केलेलं आहे। त्याचबरोबर दुसरं अजून तिथे कामही चालू आहे आणि लेडीजसाठी, जेंट्ससाठी किंवा जे काही आपण लहान मुलं वगैरे सोबत असतात त्यांच्यासाठी छान असं ॲडव्हेंचरसुद्धा आहेत। छोट्या मोठ्यांसाठी राईड्स पण आहेत तिथे वेगवेगळ्या। तर अशा पद्धतीचं छान लोकेशन आम्हाला मिळालेलं होतं आणि अगदी म्हणजे आमचं आम्ही राहतो अहमदनगरमध्ये, अहिल्यानगरमध्ये, ते तिथून अगदी एक अर्ध्या तासाच्या अंतरावरती हे पॉईंट आहे, हा प्लेस आहे। वन डे पिकनिकसाठी तुम्हीसुद्धा तिथे जाऊ शकता आणि अगदी मनसोक्त आनंद तुम्ही एन्जॉय करू शकता तिथे। तर सगळ्यात अगोदर गेल्या आम्हाला झालं स्वामींचं दर्शन। तर श्री स्वामी समर्थ तुम्ही पाहताय की छान अशी मूर्ती होती आणि जे मेन मंदिर होतं म्हणजे आतमध्ये जायला तिथे एंट्री नव्हती, दरवाजा लॉक होता। तर दर्शन वगैरे घेतल्यानंतर हे बाकीचे जे ऑटोने येणार होते ते सगळे आले आणि मग सगळ्यांनी सोबत आतमध्ये एंट्री केली। आता आम्हाला पोहोचायला वाजले होते 10:30 आणि आपण जिथे कुठे जातो म्हणजे जे असे टुरिझमसाठी किंवा पिकनिकसाठी वगैरे, तर म्हणजे वॉटर पार्कला गेलो किंवा अदर ठिकाणी गेलो तर तिथे आपल्याला नाश्ता, जेवण, संध्याकाळी चहा वगैरे सगळं असं असतं। तर आम्हालासुद्धा हे सगळं इन्क्लुडिंग होतं। तर गेल्या आम्ही सगळेजण गेलो नाश्ता करण्यासाठी, कारण सोबत लहान मुले होते आणि आम्हालासुद्धा खूप भूक लागली होती, कारण घरून काहीच खाल्लेलं नव्हतं, कारण घरचं आवरायचं आणि पटकन निघायचं असं पडलेलं होतं, त्यामुळे खायला वेळच नाही मिळाला। तर मग गेल्या मस्त असा नाश्ता केला आणि छान असं मस्त मिसळ पाव, कांदा, लिंबू, पोहे, असं छान चहा वगैरे नाश्ता आमचा झाला आणि खूप मस्त होती मिसळपावची टेस्टसुद्धा। तर नाश्ता वगैरे केल्यानंतर मग आम्ही निघालो, जे काही मेन आमचं ॲडव्हेंचर वगैरे सगळं होतं ते त्या ठिकाणी। तर इकडे तुम्ही पाहताय की आमच्या 2 मस्त अशा मॉडेल चाललेल्या होत्या पुढे आणि छान असं मग फोटो काढत आम्ही मस्त एन्जॉय करायला सुरुवात केली। तर सगळ्यात अगोदर तुम्ही पाहताय की या ठिकाणी आमच्यासोबत एक कपल होतं, प्रियांकाताई आणि त्यांचे मिस्टर, तर त्यांनी या ॲडव्हेंचरला सुरुवात केली। सगळ्यात अगोदर ते दोघं मस्त असं ते काही रोपचं होतं नेट आणि त्याला पकडून चालायचं होतं, म्हणजे त्याला पार करायचं होतं। तर तुम्ही पाहताय खूप मजा आली याला, आम्हीसुद्धा हे केलं। तुम्ही पाहताय की खूप म्हणजे हवेने ते असं इतकं हलत होतं की असं वाटायचं आता खाली झोप जातोय की काय आणि पडतोय की काय, पण खूप मस्त वाटलं, भारी होतं। अगं हलवत नाही कोणी, तो आपोआप हलतो। आता जे कपल सोबत होते ना त्या प्रियांकाताई, तर त्या खाली येऊन त्या ऑलरेडी त्या जाऊन आल्या तिथून आणि खाली आम्हाला सांगत होत्या की नाही असं नाही होत, तसं करा, तसं नाही होत, कसं तरी आम्ही पार केलं। आणि मस्त असं सगळ्यांनी छान ते वे जो होता रोपवे तो पार केला आणि त्यानंतर मग आम्हाला जायचं होतं स्विमिंग पूलसाठी। तर स्विमिंग पूलमध्ये मस्त असं पाण्यामध्ये छान असा आम्हाला आनंद घ्यायचा होता। तर सगळ्यांनी चेंज करून आले आणि मस्त असं आम्ही सगळे स्विमिंग पूलला गेलो। तर तुम्ही या ठिकाणी पाहताय आणि ॲक्च्युली काय ना, आम्हाला इथे रील बनवायची होती, मी भरपूर अशा रील सेव्ह करून ठेवलं होते की आम्हाला असं बनवायचं, पण त्यातलं एकही रील आम्ही बनवलेली नाही
आणि याचं मला खूप वाईट वाटतं आहे, पण ठीक आहे. रील्सपेक्षा आम्ही एन्जॉय केलं हे महत्त्वाचं आहे. आणि अशा पद्धतीने आम्हाला सगळ्यांना 1-1 किलो उड्या मारायच्या होत्या, पण नेमकं ज्यांनी दाखवलं की कशी उडी मारायची त्या एकटंच गेल्या, बाकीच्यांनी कोणीच उडी मारली नाही. आणि त्यानंतर मग एकदा थोडंसं पाण्यात भिजल्यावरती वगैरे मग नंतर आम्ही बाकीच्यांनी थोडीशी डेअरिंग करून छान अशा त्या उड्या घेतल्या, कारण पाणी बरंच खोल होतं आणि सवय नसते ना आपल्याला, त्यामुळे नाकातोंडात वगैरे पाणी जायची भीती असते. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहताय की मस्त असं छान एन्जॉय केलं. जवळपास आम्ही 1 वाजता पाण्यात शिरलो, तसं आम्ही डायरेक्ट 3 वाजता बाहेर आलो. कारण इतका वेळ सगळे म्हणजे पाण्यामध्ये खेळत होते, इतकं एन्जॉय करत होते. आणि त्यानंतर मग भूक लागली आणि मग 3 वाजता आम्ही लंचसाठी गेलो. तर तुम्ही पाहिलं की मस्त असं म्हणजे एक नंबर तिथलं जेवण नाश्ता इतकं छान होतं ना की पैसा वसूल झाला पूर्ण. कारण की जेवायला मस्त असं निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे त्यांनी भरपूर मेनू ठेवले होते. आणि स्पेशली आम्ही गेलो त्या दिवशी पुरणपोळीचा बेत होता, आमरस पुरणपोळी. आणि मला त्या 2 गोष्टी तिथे खूपच आवडल्या. म्हणजे पुरणपोळी म्हणजे जसं काय आपण खव्याची पोळी खातोय असे फील मला येत होतं. त्याचबरोबर आमरससुद्धा आपण घरीसुद्धा आमरस बनवतो, पण घरचा आमरसची चवसुद्धा इतकी छान लागत नाही, इतकी टेस्ट तिथे मस्त होती. त्यासोबतच त्याच्यावरती गावरान तूपसुद्धा होतं, कटाची आमटी, भजी, पापड अशा मस्त असं सगळी मेजवानी होती. आणि खूप छान आमचं जेवण झालं, अगदी पोट भरलं. आणि मग त्यानंतर जेवण झाल्यावर पुन्हा आम्ही थोडंसं एन्जॉय करायला गेलो. तर तुम्ही पाहता या ठिकाणी अशी छान अशी ट्रेन होती लहान मुलांसाठी. तर लहान मुलांसोबत आम्ही पण तिथे बसून घेतलं आणि एक राऊंड मस्त असा पूर्ण मारून घेतला त्या गार्डनला. तर तुम्ही पहा. तर अशा पद्धतीने आम्ही खूप मस्त एन्जॉय केलं. दिवस कसा गेला कळलंच नाही. त्यातल्या बऱ्याचशा राईड आमच्या राहिल्या, कारण की अचानक दुपारनंतर पाऊस चालू झाला आणि त्यामुळे आम्हाला राईड्स नाही घेता आल्या. पण ठीक आहे, जे काही आम्ही एन्जॉय केलं तर ते पूर्ण पैसा वसूल होतं. आणि तुम्हाला जर जायचं असेल तर त्याचा ॲड्रेस मी खाली देते लोकेशनचा, कारण नगरमधून तो खूप जवळ आहे, तुम्ही सहज जाऊ शकता. आणि आता उन्हाळा संपला, पण आता लवकरच हिवाळा येईल आणि हिवाळ्यामध्ये हुरडा पार्टी चालू होतात. तर हुरडा पार्टीसाठी सुद्धा अतिशय युनिक असं ते प्लेस आहे. तर भेटूया अशाच पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.